महाराष्ट्र में प्लास्टिक की पतली पन्नियां प्रतिबंधित है। ऐसे में महानगर पालिका के अधिकारियों ने शाहपुर से कल्याण आने वाले एक टेम्पो को पकड़ा, जिसमें 35 गोनियां प्लास्टिक की थी, जिनका वजन 2 टन बताया जा रहा है। आइए लेते इस पर अधिक जानकारी मनपा घन कचरा विभाग के उपायुक्त अतुल पाटिल से। नमस्कार, मी अतुल पाटील, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन आणि आमच्यावर MPCPचे अधिकारी आहेत। काल रात्री ब प्रभागाचे वॉर्ड ऑफिसर त्याचबरोबर आमचे स्वच्छता अधिकारी यांच्या टीमने एक प्लास्टिक वाहून नेणारा टेम्पो काल पकडलेला आहे आणि त्या टेम्पोमध्ये प्लास्टिकच्या गोणी जवळजवळ 35 गोणी सापडलेल्या आहेत। अंदाजे 2 टनपर्यंत प्लास्टिक सापडलेलं आहे। त्याचं व्हेरिफिकेशन करायचं सुरू केलेलं आहे। MPCPचे अधिकारी आमच्या इथं आलेले आहेत, तर त्याचं व्हेरिफिकेशन करून ते प्रतिबंधित प्लास्टिक आहे किंवा सिंगल यूज प्लास्टिक आहे का याचं व्हेरिफिकेशन करून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे। एकंदरीतच आता आम्ही जे पाहिलेलं आहे ते जवळजवळ 35 गोणी बॅगा आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक आढळून येतं आहे। त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कुठून आणलं तो ड्रायव्हरलाही आम्ही इथं बसवलेला आहे, तर त्याचंही व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि प्रत्यक्ष त्या गोणीमधल्या बॅगा काढून त्याचंही व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि ते सिंगल यूज प्लास्टिक जर आढळलं तर संबंधित जो काही वाहन चालक असेल तो तर त्याच्याकडून आणलेलं आहे तर तेही याला जबाबदार असतील आणि त्यांच्यावर कायद्यानुसार सिंगल यूज प्लास्टिक किंवा प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 आणि इतर जे काही कायदे आहेत आपले तर त्याच्यानुसार त्यांच्यावर नक्कीच कारवाई आम्ही करणार आहोत। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।